ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 3 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजच्या भागामध्ये प्रियाने भरपूर तमाशा केलेला आहे प्रेक्षकांनो. आजचा भाग त्यांनी खूप इंटरेस्टिंग दाखवलाय, शेवटपर्यंत बघत राहा. काल आपण पाहिलं की सायली प्रियाच्या गाडीत बसते तेव्हा प्रिया तिला काही बसू देत नसते. ती म्हणत असते, तू उतर सायली, तू उतर, मी हात धरून बाहेर काढेल तुला. सायली म्हणते, प्रिया त्यापेक्षा गाडी चालू कर, चल निघूयात आपण तुझ्या घरी जायला. प्रियाच्या लक्षात आलंय सायली काही गाडीच्या खाली उतरणार नाही. ती मनात विचार करते, आता ही बाई गाडीच्या खाली उतरत नाहीये, आता मला हिच्या सोबत जावंच लागेल, नंतर येते मी माझं गाठोडं उचलायला. पण प्रेक्षकांनो, इथे एक मोठा ट्विस्ट आला बरं का. तुम्हाला वाटलं असेल की आता आपल्या सगळ्यांना उल्लू बनवलेलंच आहे, पण आता बघा अर्जुन काय म्हणतो इथे, अगं काय आहे ना तन्वी, तू जा माझ्या बायकोला घेऊन, ती किती हट्टी आहे तुला माहितीच आहे, वेगळं सांगायची तुला गरज नाही का तन्वी, जा तू सायलीला घेऊन जा, उगीच रस्त्यावर नका तमाशा करू. तू घरीच चालली आहेस ना तन्वी, मग घेऊन जा की सायलीला तुझ्या सोबत, घेऊन जा तिला, मला पण आता ऑफिसला जायचंय. नाही माझ्या ऑफिसमध्ये पूजा आहे ना आज, नाही पूजा झाली की मी पण येतोच घरी. ए बायको तू जा तन्वी सोबत, तुला पिक करायला येतो मी, बाय बायको. असं म्हणून अर्जुन प्रियाला पण म्हणतो मुद्दाम, बाय प्रिया. आता बघा प्रेक्षकांनो, नाईलाज असतो प्रियाला सायलीला घेऊन जावंच लागतं गाडीमध्ये, आणि हा अर्जुन सायलीचा एक मस्त प्लॅन होता. तर बघा आता प्रिया गाडीमध्ये बसते, म्हणजे तिला बसायचं नसतं, पण अर्जुन आधी गाडीत बसतो आणि हॉर्न वाजवायला लागतो मुद्दाम प्रियाच्या गाडी समोर. प्रिया आता तनफन करते आणि बसते गाडीत एकदाची. सायलीकडे एवढी राग बघत असते की विचारूच नका. तिने तिथे फेकलेलं गाठोडं उचलता येत नाहीये ना, म्हणून इथे आपल्याला पुन्हा एकदा व्हिज्युअलाइज करून दिलंय स्क्रीनवर की प्रियाने कसं ते गाठोडं फेकलं होतं, आणि ते गाठोडं फेकताना अर्जुनने तिला बघितलं होतं प्रेक्षकांनो. आता पुढे काय होतं ते बघा. इकडे मध्येच त्यांनी प्रतिमा आत्याचा आणि कल्पनाचा सीन दाखवलाय. आता या कल्पनाताई सहज विचारतात प्रतिमा आत्याला, काय ग प्रतिमा, नीट वागते ना ग तन्वी घरी, का पुन्हा तिने घरचं वातावरण बिघडवलंय. आता या तन्वीने प्रतिमा आत्याला मारायचा प्रयत्न केला हे प्रतिमा आत्याला आठवतं, पण कुठल्या तोंडाने सांगणार त्यांची पोरगी आहे ना शेवटी, तिचे कारणे सासू जवळ कशा करतील. तर असो, आता या कल्पनाताई म्हणतात, ए प्रतिमा तू गप्प आहेस, यातच मला तुझं उत्तर कळलं बरं का. ही तन्वी कधी सुधारणार देवच जाणे, पण प्रतिमा काही झालं तर या तन्वीला आता तुझ्या तब्येतीशी खेळ नको करू देऊ बाई. आता या दोघींचा सीन झाल्यावर पुन्हा बघा सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. म्हणजे प्रिया गाडीमध्ये बसली आहे आणि प्रिया पुढे गेल्यानंतर अर्जुन माघारी आलाय आणि त्याने ते प्रियाचं गाठोडं उचललंय आणि त्यातले फोटोज आणि वस्तू तो बघतो, आणि त्याला आता असं वाटतंय की हे जे गाठोडं प्रियाने फेकलंय ते सायलीचं गाठोडं आहे, कारण मुळातच प्रिया ही मुलगी तन्वी म्हणून यांच्या घरी आलेली आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे साहजिकच आहे अर्जुनचा हा गैरसमज होणारच की तिच्याजवळ असलेलं गाठोडं तिचंच आहे आणि तिने जे हे गाठोडं आत्ता फेकलंय ते सायलीचं गाठोडं आहे. अर्जुन त्यातल्या वस्तू बघून खुश होतो आणि विचार करतो, अरे वा, फायनली सायलीचं गाठोडं मला सापडलं, ह्या तिच्या बालपणीच्या सगळ्या वस्तू आहेत. तो खुश होतो आणि सायलीला मेसेज करतो. सायली प्रियाच्या गाडीत बसलेली आहे आणि आता तो मेसेज वाचते ती अर्जुनचा की फायनली बायको तुझं गाठोडं सापडलं आणि ते माझ्याकडे आहे. अर्जुन आणि सायली किती खुश झालेत. आता बघा प्रियाला काही माहिती नाहीये अजून की अर्जुनने ते गाठोडं हस्तगत केलंय. आता पुढे प्रियाचा मोठा भ्रम निराश होणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ही जेव्हा पुन्हा ते गाठोडं घ्यायला जाईल तेव्हा ते गाठोडं तिथे नसणारच आहे. तर आता पुन्हा कल्पना आणि प्रतिमाचा सीन दाखवलाय त्यांनी. प्रतिमा त्या म्हणतात, तन्वी काय काय करू शकते याचा अंदाज मला आहे ग कल्पना, मला सायलीने पण सांगितलंय की तन्वी पासून सावधान राहा आणि तिच्या कुठल्याही चुकीला तिथल्या तिथे उत्तर द्यायचं, आणि मी तेच करते बाई कल्पना आता. मग कल्पना ताई म्हणतात, हो तन्वी तुला काहीही बोलली ना प्रतिमा तर तू तिला सरळ कर हा. आता इथे ना प्रेक्षकांनो या मैपतचा सीन दाखवलाय. मैपतला कळलंय प्रियाचं गाठोडं गायब झालंय ते. आता तो त्याच्या सिक्युरिटी गार्डला खूप मारतो, का रे ए झोपा काढतो का रे, तुला कशाचे पैसे देतो मी, मोबाईलवर गेम खेळायचे पैसे देतो का. तो बिचारा सिक्युरिटी गार्ड म्हणतो, आहो साहेब मी गेट जवळच होतो. आता मैपत म्हणतो, मग कपाट काय आपोआप उघडलं का, माझ्या घरातलं सगळ्या वस्तू आपोआप इकडे तिकडे झाल्या का, माझ्या घरात चोरी झाली, तू झोपा काढत होता का रे. मैपत खूप मारत असतो त्या सिक्युरिटी गार्डला. तेव्हा नागराज म्हणतो, जाऊ दे मैपत, त्याला खरंच माहित नसेल रे. मग आता तो सिक्युरिटी गार्ड तिथून निघून जातो, म्हणजे मैपतच त्याला जाऊ देतो, चल जा आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस.
इकडे आता रविराज म्हणतात या प्रतापरावांना, चल प्रताप, मला वाटतं आम्ही निघायला हवं. आणि कल्पनाताईंना जाऊन म्हणतात रविराज, वहिनी काय आहे ना, आपली भेट होणारच आहे संध्याकाळी, आम्ही निघतोच आता, पोरांना जरा उशीर झालाय, अर्जुन येईपर्यंत काही आम्ही आता वाट बघत नाही वहिनी, आम्हाला संध्याकाळची तयारी करायची आहे, चला निघतो हा आम्ही. कल्पनाताई म्हणतात पोरांना ना एवढा का उशीर झाला भाऊजी काही कळत नाहीये. रविराज म्हणतात हरकत नाहीये, पण आम्हाला निघू द्या हा आता. आणि मग रविराज तिथून निघाले. इकडे पुन्हा एकदा महिपतचा सीन दाखवला. महिपतने आता या पाटलाच्या जवळ अशी गड्डी फेकलीये नोटांची आणि म्हणतोय, घे रे पाटील, ऐश कर, लाव तुझ्या घरात एसी, वा थंड. कॉन्स्टेबल पाटील म्हणतात, साहेब तुमच्या या चोरीची FIR नोंदवू का मी? पैशासाठी धन्यवाद, पण मी काय करतो, या चोरीची FIR नोंदवतो आणि तुम्ही सही करायला या फक्त. त्यावर महिपत म्हणतो, पाटला जास्त आगाऊपणा करू नको, चल तू तुझा ESC लाव, माझं मी काय करायचं ते बघून घेतो. आता पाटील निघून गेल्यावर नागराज म्हणतो, अरे महिपत, अरे तो म्हणत होता ते बरोबर होता रे, म्हणजे ठीक आहे अनऑफिशियली तू चोरीचा तपास करू द्यायचा असता ना त्याला. महिपत म्हणतो, नागराज शेठ, अहो चोर कोण आहे ते मला 113% माहिती झालंय. मग नागराज म्हणतो, कोण आहे रे बाबा? महिपत म्हणतो, प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार, अरे उर्फ ती बबली. नागराज म्हणतो, काय सांगतोयस यार महिपत, प्रियाने तुझ्या घरात चोरी केली, हे कशावरून सांगतोयस तू? महिपत मग नागराजला म्हणतोय, अरे नागराज शेठ, माझ्या घरातून एकच वस्तू चोरी झालीये, प्रियाचं गाठोडं. नागराज म्हणतो, अच्छा म्हणजे बबलीचं गाठोडं चोरी झालं होय महिपत? काय ना महिपत, प्रियाचं गाठोडं बबलीनं गायब केलंय, आलं लक्षात. आता तन्वी किल्लेदार उर्फ आपली प्रिया किल्लेदार, नाही म्हणजे प्रिया मधुकर वगैरे काय असेल ते असेल यार. आता नागराजचं बोलणं ऐकून महिपतने सॉलिड डायलॉग मारलाय बरं का प्रेक्षकांना. आणि या डायलॉगचा अर्थ कोणाला माहित असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तसा मला थोडा थोडा अर्थ माहिती आहे. आता महिपत काय म्हणतो बघा, अहो नागराज शेठ, या इसलपोरीची सगळी नावं लक्षात ठेवायसाठी आपल्याला नवीन चोपडी करावी लागणार बहुतेक, पण आता या पोरीची खरी ओळख जगासमोर येणारच आहे. त्यासाठी या फालतू गाठोड्याची गरज नाहीये मला, कारण आता ही पोरगी स्वतःच्या पायात पाय अडकून पडणार बघा. आणि नागराज महिपत दोघेही सोबतच ओरडतात, बबली. आता इकडे प्रिया आली आहे बरं का या सायलीला घेऊन तिच्या घरी. तिचा एक तर संताप झालेला असतो, कारण तिचं गाठोडं तिला उचलता आलं नाही सायलीमुळे. ती आता गाडीच्या खाली उतरते आणि सायलीला तनफन करून म्हणते, आली ना माझ्या घरी, माझ्याच गाडीतून आलीस ना, झालं ना तुझं समाधान, असं म्हणून स्वतःच तनफन करून घरात निघून जाते बरं का. आता सायली बघते तिथे प्रतापराव आलेले असतात, ते बाहेरच असतात, दारांचे तोरण वगैरे लावत असतात. सायली विचार करते, अरे बापरे घरचे इथेच आहेत, तर यांना सांगायला हवं की इकडे लवकर या म्हणून. सायली आता मनातल्या मनात विचार करत असते प्रतापरावांना बघून. ही प्रिया आता या कल्पनाला आणि अस्मिताला इग्नोर करून चाललेली असते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वी थांब, कुठे होती सकाळपासनं? तन्वी तुझ्याशी बोलते मी. प्रतिमा आत्या बोलत असतात तेव्हा ही पुढे पुढे चाललेली असते. आता प्रतिमा आत्या चिडून म्हणतात, ही काय पद्धत आहे का पाहुण्यांसमोर वागायची? प्रिया आता त्यांच्याकडे रागाने बघत असते. इकडे रविराज त्यांच्या मनातली खंत व्यक्त करत असते. अरे प्रताप, ही पोरगी तुझ्याशी 2 शब्द बोलून पुढे गेली असती तर चाललं असतं. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे, मी काही तन्वीकडनं अपेक्षा करत नाही रविराज. सायली पटकन अर्जुनला फोन करते, अहो इकडे बाबा आई आलेले दिसतायत, घरातले सगळेच इथे, तुम्ही येता का इकडे पटकन? आपण घरातनं सोबत निघालो आणि मी एकटीच इथे आले तर प्रश्न विचारतील सगळे मला. असं म्हणून सायली आता फोन ठेवते आणि अर्जुनला सांगते की तुम्ही इकडेच या लवकर. सायली आता रविराज आणि प्रताप काकांशी बोलते आणि म्हणते, बाबा तुम्ही इथे केव्हा आला आणि अचानक तुम्ही इथे कसे काय इथे? प्रतापराव म्हणतात, अगं रविराज आणि प्रतिमा आले होते घरी पूजेचं आमंत्रण द्यायला, पण तुम्ही दोघं तर मार्केटमध्ये गेला होतात ना, तू इथे कशी काय? सायली म्हणते, मी ना प्रतिमा आत्यालाच भेटायला आले होते बाबा, हे मला इथे सोडून गेलेत, येतीलच इतक्यात ते परत इकडे. बरं काही तयारी करायची आहे का काका, मी मदत करू का तुम्हाला? रविराज म्हणतात, अगं नाही बेटा सायली, झालंच आहे सगळं आता. त्यावर आता सायली म्हणते, बरं मी प्रतिमा आत्याला भेटून येते, प्रतिमा आत्याला काही मदत हवी आहे का ते बघून येते काका. असं म्हणून आता सायली आत गेली आहे. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया खरंच किती रूडली वागली आहे. तसं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो हिचं रक्ताचं नातं नाहीच आहे यांच्याशी. तर बघा आता सायली जेव्हा असं बोलून घरात जाते ना, तेव्हा रविराजांना फार असं म्हणजे वेगळंच वाटतं. ते म्हणतात की बघ ना रे प्रताप,
एकाच घरात वाढलेल्या, एकाच माणसाच्या संस्कारात वाढलेल्या दोघी पोरी, किती फरक आहे रे या दोघींच्या वागण्यात. एक लखलखतं सोनं आहे आणि दुसरीला लोखंड म्हणावं एवढीही तिची लायकी नाहीये. मग प्रतापराव म्हणतात, हो रे रविराज, खरंय तुझं. अरे माझ्या दोन्ही मुलांपैकी एकाचं भाग्य आणि दुसऱ्याचं दुर्भाग्य असंच म्हणावं लागेल बघ. आणि बघ ना रविराज, हे सगळं बघणं माझ्या नशिबात आलंय. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, खरा तमाशा आता चालू झालाय. प्रिया प्रतिमात्याला उलटून उत्तर देत म्हणते, मी या पाहुण्यांना आमंत्रण केलंय का? नाही ना, मग यांचा मान ठेवायची मला काहीच गरज नाहीये. प्रिया अशी बोलते तेव्हा प्रतिमात्याला येतो राग. प्रतिमात्या म्हणतात, तन्वी तोंड सांभाळून बोल, ही तुझ्या सासरची माणसं आहेत. प्रिया म्हणते, हो मला चांगलं आठवतं ग आई, ही तीच माणसं आहेत ज्यांनी मला घराच्या बाहेर काढलेलं आहे. आता कल्पना आणि अस्मिता तिथेच बसलेले आहेत बरं का. सायलीला पण आता इतका राग येतो ना हिच्या उद्धट बोलण्याचा. प्रिया आता प्रतिमात्याला उलट उत्तर देत म्हणते, बरोबर आहे ग तुझं आई, मी ते सगळं कशाला लक्षात ठेवायचं नाही का? एवढं सगळं यांनी केलं तरी मी यांना आदरच द्यायचा, मी यांच्याशी नीटच बोलायचं नाही का? आणि मीच नेहमी तोंड सांभाळून बोलायचं नाही का? उठता बसता माझ्यावर संशय घेतला जातो. कुठे चाललीस तू? कशाला चाललीस तू? बाहेर चाललीस का तू? अरे मी जरा बाहेर गेले तर काय कोणाचा खून करणार आहे का? प्रेक्षकांनो, ही कशी वागते आणि हिला कोणी विचारणार नाही असं शक्य तरी आहे का? तर बघा आता स्वतःला वाटेल तसं वागते ही. आणि आता म्हणते कशी बघा, अरे कोर्टात एकदा एकदा खोटी काय साक्ष दिली मी तर काय आयुष्यभराची शिक्षा देणार आहात का मला? हिच्या बोलण्यावरनच कळतं प्रेक्षकांनो की हिला कसलाच गिल्ट नाहीये. रविराज प्रताप पण आता घरात आले तर हिचा आवाज ऐकून सगळेच प्रियाकडे खूप रागाने बघतायत. प्रतिमा त्याला आता म्हणते कशी, प्रिया आणि तू तू तर आईपेक्षाही जास्ती वैरीण वाटतेस ग मला. आता तिच्या या वाक्यावरती सगळे एकमेकांकडे बघायलाच लागतात. प्रिया म्हणते, हे मी तुझं वागणं अजिबात सहन करणार नाहीये. आता सायलीचं तर तळाची आग मस्तकाला जाते बरं का. ती जेव्हा प्रतिमाला उलटून बोलते तेव्हा आता प्रिया असं बोलून निघून जात असते बरं का तरा तिच्या खोलीत. सायली आता तिच्या मागे जाते आणि म्हणते, थांब प्रिया. तिचा हात धरते आणि तिला प्रतिमा आत्याच्या समोर लोटते अक्षरशः सायली. अरे जबरदस्त नाट्य दाखवलंय त्यांनी आजचं हे तमाशा. आता प्रियाला येतो सायलीचा राग. आता बघा सगळेजण बघतच राहतात सायलीकडे. प्रिया आता केसांना असं झटका देते आणि म्हणते, सायली ओढून म्हणते, प्रिया माफी माग तू प्रतिमा आत्याची. आता ही प्रिया केसाला झटका देऊन म्हणते, ए चल ग, कशाची माफी मागायची ग? सायली म्हणते, आईचा अपमान केलायस तू प्रिया. अगं हे जे काही तू बरळत असते ना नेहमी त्याची आम्हाला सवय, पण प्रतिमा आत्याला तू बोललीस ना प्रिया तर ते कोणीही सहन करणार नाहीये. चल चुपचाप माफी माग. त्यावर आता प्रिया म्हणते, ए सायली, सगळ्यांच्या आधी तूच इथे तोंड वाजवायला आलीस ना सायली. आता ते रविराज ओरडतात बर का प्रियावर आणि म्हणतात, हो कारण तिला अजूनही आशा आहे की तुझ्या डोक्यामध्ये कधीतरी प्रकाश पडेल. नाही, मला माहित होतं की तू कधीही सुधारणार नाहीयेस, हे मला चांगलं माहिती आहे. नाही म्हणूनच तू आज प्रतिमाचा अपमान करून सुद्धा गप्प राहिलोय बर का. आता रविराज जेव्हा प्रियाला असं बोलतात ना तेव्हा प्रिया लगेच रविराजांकडे येते आणि म्हणते, बाबा, अहो बाबा ऐका ना माझं, अहो गैरसमज नका करून घेऊ. अहो बाबा, मला ना आता या उलट तपासणीचा कंटाळा आला. बाबा तुम्ही विचारा ना मला, तुम्ही वाटेल ते प्रश्न विचारा, उलट तपासणी करा, मला काही फरक नाही पडणार. पण ही सायली कोण आली मला प्रश्न विचारणारी? प्रिया जेव्हा असं बोलते रविराजांशी तेव्हा सायली म्हणते, प्रिया अगं जरा तरी लाज बाळग. अगं रविराज काकांचा विरोध पत्करून प्रतिमात्याने तुला इथे राहायची परवानगी दिली आणि तू प्रतिमात्याला उलट उत्तर करतेस. अगं स्वतःच्या आईशी वागायची ही कुठली पद्धत आहे? आता बघा प्रिया सायलीचं ऐकून घेते आणि मग म्हणते, ए सायली, तू कोण आहेस ग मला शिकवणारी? माझ्या आईशी मी कसं वागायचं आणि कसं नाही ते. इतकी वर्ष तू आईशिवाय वाढलेली आहे आणि आता सुद्धा तू तुझ्या आईशिवायच जगतेस ना. एक तर तुझ्या आई बापाचा पत्ता नाहीये आणि तू आली मोठी माझ्या आई बापावरून मला शहाणपण शिकवणारी. आता मात्र प्रतिमात्याची सटकते बर का. प्रतिमात्या आता सनकन कानाखाली वाजवतात प्रियाच्या आणि काय सॉलिड उत्तर देतात बघा प्रियाला. आजचा भाग सॉलिड आहे की नाही प्रेक्षकांनो, नक्की लाईक करायला विसरू नका. आता प्रिया जेव्हा असं बोलते ना सायलीला तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा. प्रतापराव, रविराज, सगळ्यांना राग आलाय प्रियाचा आता. कारण आता प्रिया गरजेपेक्षा जास्ती माज दाखवायला लागली आहे प्रेक्षकांनो. दिस इज टू मच. प्रियाचं वागणं आता अक्षरशः डोक्यावरून चाललंय आणि आता मात्र प्रतिमात्याला खूप राग येतो आणि त्या एका सणसणीत तिच्या कानाखाली मारतात प्रियाच्या. आणि बघा पुढे काय सॉलिड उत्तर दिलंय प्रतिमात्याने प्रियाला. आता मात्र प्रियाचा चांगलाच इगो हर्ट होतो की या प्रतिमाने मला कसं काय मारलं. सगळेजण हिच्याकडे बघतच राहतात आणि आता बघा प्रतिमात्या तिला उत्तर देतात, काय ग,
तुझी हिम्मत कशी झाली सायलीला तिच्या आई बाबावरनं बोलण्याची? आईशी कसं वागायचं हे तू सायलीला शिकवणार? अगं उलट तूच बघ ती माझ्याशी कशी वागते, म्हणजे कळेल तुला. एखादी मुलगी तिच्या आईची किंमत ठेवते म्हणजे काय असतं आणि कसं असतं हे शिक तू सायलीकडनं. एखादी मुलगी जेव्हा आईवर मनापासून प्रेम करते ते काय असतं ते शिक तू सायलीकडनं. अगं एखादी मुलगी रक्ताचं नाही ग पण मनाचं नातं जपते म्हणजे काय असतं ते कळेल तुला. अगं शिक शिक माझ्या सायलीकडनं सगळं. कारण मला तर कधी कधी असं वाटत असतं की तू नाही ग, ही सायलीच माझी मुलगी आहे. आता जेव्हा प्रतिमा त्या असं बोलतात ना तेव्हा प्रिया एकदम पिवळी पांढरी पडते आणि बघतच राहते प्रतिमा त्याकडे. मुळातच प्रेक्षकांनो आपण ना या मालिकेच्या कथेच्या प्रेमात पडलो होतो आणि कॅरेक्टरच्या प्रेमात तर होतोच आपण. या मालिकेमध्ये जी त्यांनी स्टोरी दाखवली ना तसं पाहायला गेलं तर आता बऱ्याच ठिकाणी या स्टोरीची कॉपी केली जाते असं एक माझं वैयक्तिक मत आहे, पण ते काही असो. पण बघा सायलीच ही खरी प्रतिमा त्याची मुलगी आहे. आता हे सत्य जर समोर आलं तर काय होईल, पण यामध्ये खूप ट्विस्ट आणि टर्न आहेत. इतकं सहजासहजी हे सत्य रिव्हील होणार. मुळातच या कथेचा जो बेस आहे तोच त्यांनी रिव्हील करून टाकला तर कहाणी इथेच संपून जाईल ना मालिकेची, असं वाटतं तर खरी. त्यामुळे आता बहुतेक तरी सत्याच्या जवळपास हे पोहोचलेत, कारण अर्जुनने ते गाठोडं उचललंय. पण आता पुढे गैरसमजाचा खेळ चालू होईल असं वाटते तर खरी. पण बघूयात त्यातनं ते काय सॉलिड दाखवतात. प्रतिमा त्या आता खूप इमोशनल होतात बरं का, आणि सायली पण इमोशनल होते जेव्हा प्रतिमा त्या म्हणतात की हीच मला माझी खरी मुलगी वाटते. असं जेव्हा त्या बोलतात तेव्हा प्रियाचा संताप होतो आणि प्रतिमा त्या सायलीकडे वळतात तेव्हा प्रिया आता तनफन करते आणि तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते. बेडरूम मध्ये गेल्यावरती ती तिच्या म्हणजे वस्तूंची सगळी तोडफोड करायला लागते. राग तिच्या तळाच्या आग मस्तकाला गेली आहे. सगळ्यांसमोर तिचा अपमान झालाय. म्हणजे हिला हे दिसत नाही की ती कशी वागते सगळ्यांशी, पण तिच्याशी सगळ्यांनी चांगलंच वागलं पाहिजे. तिने वाटेल तसं वागलं तर चालतं. अवघड आहे बाबा प्रेक्षकांनो. कॅरेक्टर भारी आहे हे. आपण मालिकेच्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय. आता या कल्पनाताई येतात प्रतिमा जवळ आणि म्हणतात प्रतिमा तू बस बरं इथे आणि या तन्वीच्या वागायचं इतकं टेन्शन घेऊ नको बरं बाई. तू जे काही केलंस ना ते बरोबर केलं. तन्वीला ना असं सणसणीत उत्तर द्यायलाच हवं होतं. प्रतापराव म्हणतात मला तर वाटलं होतं की ती आमच्याच घरात अशी वागते पण ती इथे पण अशीच वागते. प्रतिमा त्याला फार वाईट वाटलंय सायलीला बोललंय तर असं या प्रियाने. आता बघा ही सुमन म्हणते सॉरी तुम्ही सगळेजण नवमीच्या पूजेला महाआरतीला इथे आलात आणि बघा ना तुम्हाला हे सगळं असं बघावं लागलं. नागराज म्हणतो सुमन अगं सगळे आपल्या घरची माणसं आहेत, त्यांना माहिती आहे तन्वी कशी आहे. तिच्यामुळे काय काय आपल्या नशिबी भोग आले ते सगळ्यांना कळतंय बरं का. कमाल आहे ना प्रेक्षकांनो नागराजने असं बोलावं. नागराज म्हणतो कसा पुढे देवाजवळ एवढीच प्रार्थना आहे की आता हिने आपल्याला काही नवीन रंग नको दाखवायला. इकडे प्रिया तनफन करत असते आणि तिच्या बेडरूम मधल्या सगळ्या वस्तू पांगवत असते. आता ती स्वतःला आरशात बघते आणि प्रतिमाने सगळ्यांसमोर तिचा अपमान केला आणि सणसणीत कानाखाली मारली हे तिला आठवतं आणि ती आता आठवते की प्रतिमा तिला बोललीये शिक सायलीकडनं शिक. कधी कधी मला वाटतं की सायलीच माझी मुलगी आहे. आता ते वाक्य ऐकल्यावर प्रियाची तळाची आग मस्तकाला गेली आहे. आता ती स्वतःला आरशात बघते आणि म्हणते काय ग ये प्रतिमा तुला स्वतःला आठवत नाही तू स्वतः कोण आहे आणि त्या सायलीसाठी माझ्या थोबाडीत मारलीस तू. मी आता तुझा सत्यानाश करणार आहे असं म्हणते आणि ती लिपस्टिक घेऊन आरशावर अशी कर 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 गिरवते बरं का. राग व्यक्त करते. सगळं डोकं फिरल्यावर लोक वागतात ना अगदी तशीच. आता या प्रतिमा त्याला खूप गिल्टी वाटतं. त्या सायलीची माफी मागतात बरं का. त्या म्हणतात सायली बेटा अगं तुला हे सगळं ऐकावं लागलं ग. सायली तन्वी तुला एवढी घालून पाडून बोलते मला नाही सहन होत ग. सायली त्यावर प्रतिमात्याला उत्तर देते प्रतिमात्या अहो मला सवय आहे, वर्षानुवर्षे मी ऐकून घेते हे सगळं प्रियाचं, तुम्ही कशाला मनाला लावून घेता. पण प्रतिमात्या कधी कधी ना खूप खंत वाटते हो खरंच मला. सायली सुद्धा खूप इमोशनल झालेली असते आता. सायली म्हणते खरंच प्रतिमात्या मी तुमच्या पोटी का जन्माला आली नसेल. आता हे सगळं ऐकल्यावरती रविराज आणि प्रतिमाच्या डोळ्यात पाणी येतं. आता सायली म्हणते तसं जर झालं असतं ना प्रतिमात्या तर मलाही माझ्या आई वडिलांवरनं असं ऐकून घ्यावं लागलं नसतं. आता जेव्हा सायली असं बोलते तेव्हा रविराज पण खूप इमोशनल होतात. सायली म्हणते रविराज काका आत्या तुम्ही दोघांनीही माझ्यावर मनापासून, पण हीच माणसं माझी रक्ताची असली असती तर किती बरं झालं असतं. सायली आता रडते तेव्हा प्रतिमा त्या तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि तिला अशी माया करतात. म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं असं होतं की रडू नको आम्ही तर तुझेच आहोत. पण हे न बोलता
कळतंय प्रतिमा आत्याच्या डोळ्यांमधनं. आता त्या सायलीला घट्ट मिठी मारतात आणि थोडस जरा इमोशनल झालेले आहेत सगळेच जण इथे. आता बघा प्रेक्षकांनो, या सीनवरती हा आजचा एपिसोड संपलाय, पण मस्त होता की नाही आजचा एपिसोड, जबरदस्त. बघा ना, जे सायलीचं आहे ते तिला मिळेना आणि जे या प्रियाचं नाहीये ते तर ती ओरबडतीच आहे, पण अजून या सगळ्यांना त्रास देतीये. कदाचित म्हटलं होतं ना मागेच मी, रविराज आणि प्रतिमात्या यांच्या कर्माचे काहीतरी फळं असतील जे त्यांना या प्रियाच्या स्वरूपात भोगावे लागतात. काही असो, पण आता पुढे मजा येणार आहे, कारण आता सायलीचे आईबाप म्हणून या प्रियाचे आईबाप समोर येतात की काय माहित नाही. आय थिंक सो फक्त प्रियाचे वडील दाखवतील असा एक माझा अंदाज आहे बरं का. तुम्हाला काय वाटते या बाबतीत मला नक्की कमेंट करून सांगा. रविराज सायलीला म्हणतात, सायली आम्हीच कमनशिबी आहोत ग, अगं आमच्या घरात तुझ्या ऐवजी ही तन्वी जन्माला आली. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे रविराज, अरे तू टेन्शन नको घेऊस, आपल्याला ना पूजा करायची आहे प्रसन्न वातावरणात, चल जाऊ दे बरं, सोड हा सगळा विषय. आणि मग सगळे एकमेकांचा मूड आवरायचा आहे, सावरायचा आहे असा प्रयत्न करताय आणि एपिसोड इथे संपून जातो. आता पुढच्या भागात बघा, प्रतिमा त्या म्हणत असतात की आपण ना सायली अर्जुनला पूजेला बसूयात. आता हे ऐकून त्या अश्विनचं डोकं भनकतं ना. अश्विन म्हणतो, सॉरी पण दादा आणि वहिनीने या पूजेला बसू नये असं मला वाटतंय, त्यांचा काय अधिकार आहे. मग रविराज म्हणतात, अश्विनला येतो राग की या घरच्या पूजेला दादा आणि वहिनी का बसतील. मग रविराज म्हणतात, ते आमच्या घरचेच आहेत म्हणून. आता सायलीला वाटतं की जाऊ दे बाबा, या प्रियाचं माहेर आहे तिनेच बसावं, म्हणून ती म्हणते की प्रिया का नाही आली अजून. आता प्रतिमा त्या म्हणतात, बोलवलं होतं मी तिला, ती खाली यायला तयार नाही. सायली जाते या प्रियाला बोलवायला आणि विचारते, का ग, का छळतेस प्रतिमा आत्याला, नेमका कसला राग काढतेस तू प्रतिमा आत्यावर. त्यावर प्रिया उत्तर देते, तुझा राग काढते मी, माझ्या आईला जो त्रास होतोय ना तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतोय. आता हिच्याकडे कसलं फालतू कारण आहे हे उद्याच्या भागात कळेलच. आजचा एपिसोड सॉलिड होता प्रेक्षकांनो, खूपच मस्त. आज जर आवाजामध्ये थकवा जाणवला असेल तुम्हाला, बट आता ह्या सगळ्या 8-10 दिवसाची जी कसर आहे ती थोडीफार निघेलच. असो, कसा वाटला आजचा तुम्हाला एपिसोड मला कमेंट करून नक्की करून सांगा कसा वाटला आजचा एपिसोड. आणि प्रेक्षकांनो, लाईक करायला विसरू नका, आजकाल लाईक्स खूप कमी येतात. असो, आवडला असेल एपिसोड तर नक्की लाईक करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग ट्विस्ट सहित. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.